तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण देखील विद्यार्थ्यांनो एमपीएससी टीसीएस आयबीपीएस या सर्व पॅटर्नद्वारे विद्यार्थ्यांनो वारंवार विचारले जाणारे व अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांनो जे जीके क्वेश्चन्स आहेत या सर्व पॅटर्नमध्ये विचारले जात असतात। तर त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला काय करायचं आहे, सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असणारे विद्यार्थ्यांनो आपण काय केले आहे, 420 पेजेसचे जे आहे एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ 149 मध्ये मिळत आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्या सर्वांनी काय करायचं आहे, 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे। जो इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच करायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांच्या चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत असतो आणि एक लाईक पण नक्कीच करायचं आहे। तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होऊन जाईल। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये उलट्या दिशेने वाहणारी जी नदी आहे ती खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेले आहे। उलट्या दिशेने वाहणारी तर गंगा, गोदावरी, तापी किंवा नर्मदा। ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। नर्मदा नदी ही जी आहे महाराष्ट्रामध्ये उलट्या दिशेने वाहणारी नदी असलेली लक्षात येते। ही नदी विद्यार्थ्यांनो पूर्वेकडून जे आहे कोणीकडे तर या ठिकाणी पश्चिमेकडे जे आहे वाहते हे लक्षात आपल्या सर्वांना येते। कव्हर करूया। या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे दुसऱ्या क्रमांकाचा, या ठिकाणी प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, हा राजधानी संबंधित प्रश्न आहे। चीनची राजधानी बीजिंग आहे, नेपाळची राजधानी काठमांडू आहे। तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जोडी जी आहे चुकीची आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। चीन बीजिंग, नेपाळ काठमांडू, तर जपान टोकियो, फ्रान्स पॅरिस, बांगलादेश किंवा ढाका। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। म्हणजेच काय, या वरील दिलेल्या जोड्यापैकी एकही जोडी चुकीची नाही। म्हणजेच काय, बांगलादेशाची राजधानी ढाका आहे, तसेच विद्यार्थ्यांनो फ्रान्सची पॅरिस आहे, जपानची टोकियो आहे। हे सर्व जे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो या प्रश्नामध्ये दिलेले एकदम करेक्ट आहेत। आता विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एमपीएससी मध्ये यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची एक न्यूज आहे। विद्यार्थ्यांनो एमपीएससी वाल्यातर्फे येणाऱ्या सर्व बॅचेसवर 80% पर्यंत सूट होळी सणानिमित्त मिळत आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता की पहिली बॅच आहे एमपीएससी कंबाईन एक्झाम 2025 फाउंडेशन बॅच नायक नावाची। या बॅचेसमध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत। या बॅचेसमध्ये जर पाहिलं तर 58% पर्यंत तुम्हाला सूट मिळत आहे। बॅचची ओरिजिनल किंमत 5999 आहे, पण सध्या ही 2499 लाच मिळत आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ही पाहून घ्या की दुसरी बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम 2025 बॅच आक्रोश नावाची आहे। या बॅच मध्ये विद्यार्थ्यांनो ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत। जर पाहिले आपण या बॅच मध्ये तर 75% पर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळत आहे। तर या बॅचची ओरिजिनल किंमत 7999 आहे, पण ही सध्या विद्यार्थ्यांनो आपल्याला काय आहे 1999 लाच मिळत आहे। होळीचा जो लाभ आहे नक्कीच आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तिसरी बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन 2024 बॅच मुख्य नावाची आहे विद्यार्थ्यांनो। या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत। त्याच्यानंतर या बॅच मध्ये 80% पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे। जर आपण पाहिली या बॅचची ओरिजिनल किंमत 3999 आहे, पण सध्या ही विद्यार्थ्यांनो होळी सणानिमित्त 799 लाच मिळत आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ही आणखी एक बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी 2024 नावाची मुख्य बॅच आहे विद्यार्थ्यांनो। या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत। या बॅच मध्ये देखील विद्यार्थ्यांनो आपल्याला काय आहे ना की 80% पर्यंत सूट दिली जात आहे। या बॅचची ओरिजिनल किंमत 3999 आहे, पण सध्या ही बॅच 799 लाच मिळत आहे। त्याच्यानंतर आणखी एक पाहूया बॅच विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवा 2025 इंटिग्रेटेड बॅच युनिटी नावाची। या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत। त्याच्यानंतर या बॅच मध्ये जर पाहिलं तर 59% पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे। ओरिजिनल किंमत या बॅचची 10999 आहे, पण सध्या ही बॅच होळी सणानिमित्त आपल्याला विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त 4499 लाच मिळत आहे। होळीचा लाभ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर शेवटची बॅच आहे विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच सर्वोत्तम नावाची आहे। या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत किंवा दिल्या जात आहेत। 73% पर्यंत
आपल्याला सूट देखील या ऑफरमध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांनो होळी सणानिमित्त. ओरिजिनल किंमत जर पाहिली आपल्यासमोर 10,999 आहे, पण सध्या ही बॅच आपल्याला 5,499 लाच मिळत आहे. तर कोणत्याही बॅचेसमध्ये एनरोल करते वेळेस EZA1000 हा कुपन कोड टाकायचा आहे विद्यार्थ्यांनो. तुम्हाला 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट कोणत्याही बॅचवर मिळू शकते. सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. सर्वांनी या बॅच मध्ये नक्कीच एनरोल करायचं आहे तुमच्या MPSC मध्ये विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये जे आहे यशस्वी होण्यासाठी. तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 3ऱ्या क्रमांकाचा. असा दिसून येतो विद्यार्थ्यांनो की पिट्स इंडिया ऍक्ट 1784 कोणी सुरू केलेला होता ते विचारलेलं आहे. पिट्स इंडिया ऍक्ट 1784, तर लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, विल्यम पिट किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच विल्यम पिट यांनी जे आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784 सुरू केलेला लक्षात येतो. प्रश्न कोरकोर या 4थ्या क्रमांकाचा. फकीरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते समाजसुधारक आहे ते विचारलेलं आहे. कादंबरीचं नाव लक्षात घ्या, फक्त आणि फक्त फकीरा ही कादंबरी आहे. महात्मा फुले आहेत का, वी खांडेकर, अण्णाभाऊ साठे किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3 म्हणजेच काय अण्णाभाऊ साठे यांनी जे आहे फकीरा कादंबरीचे लेखक असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. आता अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झालेला आहे तर वर्ष आहे 1920 या वर्षी झालेला आहे. अण्णाभाऊ साठे यांना काय म्हटले जाते सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की साहित्य सम्राट या नावाने ओळखले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. तर कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे 5व्या क्रमांकाचा. तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे खालीलपैकी कोणामार्फत म्हणण्यात आलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. काय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हटलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा की पुण्याचे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत असा देखील प्रश्न विचारलेला होता TCS मध्ये. पुण्यातील समाजसुधारक सांगायचे आहे आपल्याला. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 महात्मा फुले यांनी जे आहे पुण्यातील समाजसुधारक असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात येतात. प्रश्न 7वा की रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विचारलेलं. रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प, तर ऑप्शन्स मध्ये आहे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान किंवा बिहार. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 म्हणजेच राजस्थान मध्ये जो आहे रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न 8वा की ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती किंवा करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. समाज लक्षात घ्या, समाज आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ब्राह्मो समाज या समाजाची स्थापना. तर या ठिकाणी 1829, 1828, 1830 किंवा 1832. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 म्हणजेच काय 1828 मध्ये जे आहे ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. कोणी केलेली होती तर सर्वांनाच माहित आहे राजाराम मोहन राय यांनी जे आहे स्थापना केलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा की सह्याद्री पर्वताला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं. सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखले जात असते दुसऱ्या. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे उत्तर घाट, पूर्व घाट, पश्चिम घाट किंवा दक्षिण. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. पश्चिम घाट या दुसऱ्या नावाने जे आहे सह्याद्री पर्वताला ओळखले जाते हे लक्षात येते. प्रश्न 10वा तर भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाशी संबंधित असलेले कलम दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे. कोणते आयोगाशी, वित्त आयोग, फक्त आणि फक्त एवढंच लक्षात घ्या वित्त आयोग. तर 280, 281, 279 किंवा 277. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 280 हे कलम जे आहे वित्त आयोगाशी संबंधित असलेले हे राज्यघटनेतील कलम लक्षात येते. प्रश्न 11वा जो की गुरांना विमा देण्यासाठी कोणती योजना आहे दिलेल्या पर्यायापैकी सांगायचं आहे कोणाला. तर या ठिकाणी गुरांना विचारलेली आहे. तर भाग्यलक्ष्मी, पशुधन, जनधन किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2 पशुधन ही योजना गुरांना विमा देण्यासाठी असलेली ही लक्षात येते. प्रश्न 12वा कव्हर करूया.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती? 27 डिसेंबर 1885, 28 डिसेंबर 1885 किंवा 26 डिसेंबर किंवा 25 डिसेंबर 1885. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. प्रश्न 13वा. तर या ठिकाणी वांशिक भेदभाव विरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी केलेली होती ते विचारलेलं आहे. कशासाठी? वांशिक भेदभाव विरुद्ध लढण्यासाठी कोणी? महात्मा गांधी यांनी. तर ऑप्शनमध्ये लिहिले आहे 22 ऑगस्ट 1893, 22 ऑगस्ट 1895, 22 ऑगस्ट 1894. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. 22 ऑगस्ट 1894 मध्ये वांशिक भेदभाव विरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली होती. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकाराशी संबंधित असलेले कलम कोणते आहे? बाकी सगळं इग्नोर करून टाकायचं. फक्त शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे कोणत्या कलमात आहे? कलम 23-24, कलम 24-25, कलम 26-27 किंवा 27-28. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. कलम 23 ते 24 या कलमाअंतर्गत विद्यार्थ्यांनो कशाचा अधिकार आहे? तर शोषणाविरुद्धचा असलेला लक्षात येतो. प्रश्न 15वा आपल्यासमोर असा आहे की एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे किंवा स्वीकारलेले आहे ते आपल्याला विचारलेलं. एकेरी नागरिकत्व तर ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, आयर्लंड किंवा जर्मनी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. ब्रिटन या देशाकडून जे आहे एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले लक्षात येते. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न जो की आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे मुख्यालय तर बेंगलोर, मुंबई, दिल्ली किंवा नागपूर. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो बेंगलोर या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे मुख्यालय स्थित असलेले दिसते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 17वा आपल्यासमोर असा विद्यार्थ्यांनो की बालकामगार ठेवण्यास मनाई असे या संबंधित कलम राज्यघटनेतील कोणते आहे? बालकामगार ठेवण्यास मनाई असलेले कलम विचारलेले आहे. कलम या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 20, कलम 25, कलम 27 किंवा 24. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. कलम 24 हे बालकामगार ठेवण्यास मनाई दाखवते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 18वा तर असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्या सर्वांना की भारतामध्ये संघराज्याची निर्मिती कोणत्या कायद्या अंतर्गत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. कशाची संघराज्याची निर्मिती? तर 1944चा, 1935चा, 1936 किंवा 1937. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर या ठिकाणी किती? तर 1935 भारत सरकारचा कायदा 1935 नुसार जे आहे संघराज्याची निर्मिती ही झालेली दिसून येते. प्रश्न 19वा असा आहे विद्यार्थ्यांनो अंगाची लाही लाही होणे याचा अर्थ दिलेल्या पर्यायापैकी कोणता योग्य राहील ते विचारलेलं आहे. अंगाची लाही लाही होणे तर गरमी होणे, संताप येणे, झोप येणे किंवा थंडी लागणे. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. म्हणजेच संताप येणे म्हणजेच काय? अंगाची लाही लाही होणे हे असले लक्षात येते. प्रश्न 20वा करूया. परीक्षा या शब्दाचा शुद्ध शब्द खालीलपैकी कोणता आहे? परीक्षा हा शब्द शुद्ध खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला विचारायला आहे परीक्षा, परीक्षा, परीक्षा किंवा हा वरीलपैकी नाही. तर हा दिलेलाच परीक्षा योग्य आहे. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी आहे. परीक्षा हा शब्द या ठिकाणी योग्य किंवा शुद्ध असलेला आपल्या सर्वांना हा लक्षात येतो. तर प्रश्न 21वा आर्णेर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं. धरणाचं नाव लक्षात द्या. आर्णेर हे धरण आहे. तर ठाणे, पुणे, धूळ किंवा वर्धा. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. धुळे जिल्ह्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो आर्णेर धरण स्थित आहे. प्रश्न 22वा तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात आदिवासींचे प्रमाण किती टक्के होते ते विचारलेलं आहे. जनगणना कधीची आहे? 2011ची जनगणना आहे. ऑप्शन मध्ये आहे 4 ते 5 टक्के, 4 ते 5 टक्के, 5 ते 6, 7 ते 8 किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला विचारलेलं आहे 2 ते 4. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. 7 ते 8 टक्के जे आहे विद्यार्थ्यांनो 2011 नुसार आदिवासींचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात येते.
प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे 23वा, मुलगा दररोज व्यायाम करतो. यामधील दररोज हा अव्यय आहे, कोणता अव्यय आहे ते आपल्याला विचारलेले आहे. लक्षात घ्या वाक्य मुलगा दररोज व्यायाम करतो, यातील दररोज कोणते अव्यय आहे? केवल प्रयोगी, शब्दयोगी, अभयान्वी किंवा क्रियाविशेषण. क्रियाविशेषण हे अव्यय असलेले लक्षात येते. कोणते? दररोज हे. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे 24व्या क्रमांकाचा, जो की दिसून येतो. कृष्णा नदी कोणत्या दिशेकडे वाहणारी एक नदी आहे ते सांगायचं आहे. नदीचं नाव आहे कृष्णा ही नदी. तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. काय तर या ठिकाणी कोणत्या पूर्वेकडे वाहणारी कृष्णा नदी या ठिकाणी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 25वा, की भारतीय राज्यघटनेतील कलम 22 कशाशी संबंधित आहे ते विचारलेले आहे. कलम 22 एवढेच लक्षात घ्या, बाकी सगळं इग्नोर करून टाकायचं आहे प्रश्नामधून. तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे का? बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणाशी, धार्मिक स्वातंत्र्य किंवा वरील नाही. तर कलम 22 म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 2 बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण करण्याशी राज्यघटनेतील कलम विद्यार्थ्यांनो 22 हे संबंधित आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 26वा, की या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो, संविधान सभेमध्ये कोणत्या मुस्लिम महिलेचा समावेश आहे? स्पेशल विचारलेला आहे मुस्लिम महिलेचा समावेश. तर या ठिकाणी फतिमा रसूल, बेगम रसूल, अमीरा रसूल किंवा अमीना रसूल. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2 म्हणजे बेगम रसूल असे जे आहे या दिलेल्या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांनो संविधान सभेमधील मुस्लिम महिला असलेली लक्षात येते. तर कव्हर करूया या ठिकाणी 27वा प्रश्न. 1885 मध्ये भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये किती सदस्यांचा समावेश होता? बैठक म्हणजे काय? तर पहिले अधिवेशन सांगायचं आहे. पहिल्या घुमून फिरून प्रश्न विचारलेला आहे. 1885 मध्ये भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या बैठकीमध्ये याच्यामध्ये अधिवेशनामध्ये किती सदस्य होते? 80, 60, 72 किंवा 90. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3. 72 जे सदस्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. आता सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांनो, MPSC मध्ये आपल्याला सक्सेस किंवा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला अशा बॅच दिलेल्या आहेत, ज्या बॅचमध्ये प्रत्येक शिक्षक आपल्याला जो शिकवणार आहे अलग अलग विषयामध्ये, तो प्रत्येक 5-5 ते 10-10 वर्षाचा अनुभव राखतो प्रत्येक विषयामध्ये. ठीक आहे, स्पेसिफिक विषयामध्ये. तर या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शनवर नक्कीच क्लिक करायचं आहे आणि कोणत्याही बॅचमध्ये 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट घेण्यासाठी EZA1000 हा कुपन कोड तुम्हाला नक्कीच वापरायचा आहे. 1000 रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट कोणत्याही बॅचवर मिळू शकते. हा कुपन कोड जेव्हा तुम्ही टाकसाल, तुम्हाला डिस्क्रिप्शन जर समजत नसेल तर तुम्ही काय करू शकता, जो सुपर क्लास तुम्ही पाहता त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करायचं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल. तर हा कुपन कोड टाकायला विसरायचंच नाही. EZA1000 आहे. ठीक आहे, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले, लगेच करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते. तसेच सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल, नक्कीच देऊन जायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.